नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के यवतमाल जिले के अंतर्गत दारवा तहसील से। रोजगार और उद्योग विकास कार्य मेरा प्रयास, संजय राठौर कैबिनेट मंत्री। दारवा तहसील में मुस्लिम समाज के एक समारोह में कैबिनेट मंत्री पहुंचे थे। उन्होंने क्या कहा, आप भी देखिए पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज पर। दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। सर, आपण मला सांगा, आज आपण दारवा इथे आलेले आहात। खूप सारे असे उद्घाटन कार्यक्रम इथे आहेत। नेमके कोणकोणत्या प्रकारचे उद्घाटन कार्यक्रम आपल्यातर्फे इथे करण्यात येतात? अनेक वर्षापासून ज्या मागण्या दारवा शहरवासियांच्या होत्या आणि त्यामध्ये खास करून मुस्लिम समाज आमचा जो आहे मोठ्या संख्येनं दारवा भागामध्ये राहतो, त्यांचं रस्ते असेल, नाली असेल, मुस्लिम वस्तीमध्ये शाळेचा विकास असेल, कब्रस्तानाला विकास असेल, अशा सर्व विकास कामाचं आता टप्प्याटप्प्याने मंजुरी करून उद्घाटनाचा कार्यक्रम, भूमिपूजनाचा कार्यक्रम आज झालेला आहे। आणि आता विधिमंडळाचं कामकाज, त्याच्यानंतर मंत्री म्हणून असलेलं कामकाज, हे सर्व सांभाळून 2 दिवस जे मतदारसंघामध्ये मिळतात तेव्हा मी हे भूमिपूजन सुद्धा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय। येणाऱ्या दिवसामध्ये अजून नवीन कामाची जी मागणी केलेली आहे त्याची कामं सर्व मंजूर करून ते सुद्धा कामं मंजूर करण्याचा प्रयत्न करतोय। मुस्लिम समुदायातील कुरेशी समाज भवनचं पण आज उद्घाटन करण्यात येते। खूप दिवसापासून ते लांबलेलं होतं काय? हो, नाही, काही इश्यू असेल, कुठे जागेचा इश्यू असते, कागदपत्र असते, कुठे त्या सभागृह विकास कामाच्या बद्दल लोकांमध्ये मतभिन्नता असते, करायला पाहिजे, या जागेवरच झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे, म्हणून काहीतरी इश्यू असेल म्हणून मंजूर होऊनही ते झालं नव्हतं। पण आता मला वाटते त्याच्यात सध्या वाद थोडासा थांबलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मागणी केली आणि त्याचं भूमिपूजन आज माझ्या हाते ठेवलेलं आहे नगर परिषद। आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जे विकासाचे कार्य ते भरभराटीस लागलेले आहे काय? नक्कीच मोठ्या प्रमाणात विकास कामं या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। लोकांची जी मागणी होती ती मागणी विकासाच्या दृष्टीनं मी पूर्ण केलेला आहे। परंतु रस्ते, नाल्या, पाणी याला तर विकास आम्ही मानतोच, परंतु घराघरामध्ये आनंद आणि समृद्धी कशी येईल याच्या दृष्टीनं जे प्रयत्न सध्या, बेरोजगारी, कामं, मोठ्या योजना, या सर्व करण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे। आणि म्हणून विदर्भातला हा आकांक्षित जिल्हा आहे यवतमाळ आणि वाशिम, या 2 जिल्ह्यासाठी मोठे उद्योग कसे येतील या दृष्टीनं सध्या माझं पाठपुरावा चालू आहे राज्य आणि केंद्र सरकारकडे। म्हणजे इथे उद्योगपतीला आणण्यासाठी काय आकर्षण योजना चालू करता येईल। मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये सिक्कीम असेल, काश्मीर असेल, किंवा मधल्यात उत्तराखंड प्रदेश असेल, या भागामध्ये ज्या पद्धतीनं उद्योग आणि भरभराटी झाली त्या पद्धतीनं आमच्या भागामध्ये कशा पद्धतीनं, कारण आता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे, परंतु शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही आणि मग अनेक वेळा आता शेती तेवढीच आहे, कुटुंब वाढलेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाच्या हाताला काम लगेच मिळालं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी या भागामध्ये कशा पद्धतीनं उपलब्ध होईल हा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये माझा आहे। आणि म्हणून आता बंद पडलेला साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही केला। थोड्या दिवसामध्ये सूतगिरणी जी आहे ती सुरू कशी करता येईल ते प्रयत्न चालू आहे। नवीन युनिट कसं या ठिकाणी उभं करता येईल हे सर्व प्रयत्न आहे। बायोगॅस आणि इथिलॉनच्या माध्यमातून एक ऑस्ट्रेलियन कंपनी आपल्याकडे येऊ पाहत आहे, त्याला कशा पद्धतीनं काय फॅसिलिटी द्यायची यासाठी माझा प्रयत्न सरकारकडे आहे। जवळपास 5,000 कोटी रुपये गुंतवणूक या ठिकाणी ती कंपनी करणार आहे आणि जवळपास प्रत्यक्ष 1200-1500 लोक कामावर आणि अप्रत्यक्ष 2-3 हजार लोकांना त्याचा फायदा होणार आहे। आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न माझ्याकडून आहे। येणाऱ्या काळामध्ये हा विकास झाला तेव्हा मला खऱ्या अर्थानं असं वाटेल की या मतदारसंघामध्ये प्रत्येक कुटुंबातून कोणीतरी नोकरीवर असेल, कामावर असेल
त्याला हाताला काम असेल तेव्हा खऱ्या अर्थानं विकास झाला असे मी समजेन.